महायुती सरकार सत्तेत येऊन वर्ष उलटलंय, पण अद्याप राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाहीये. विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे सदनातील एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील असं सांगितलं जातं. वर्ष उलटून गेलं तरीही त्यांनी याबद्दलचा निर्णय घेतलेला नाहीये. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद हवंय. त्यासाठी ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचं नाव सुचवण्यात आलेलं आहे. परंतु विरोधी पक्षनेतेपद ठाकरे यांच्या पक्षाला दिलं जावं असा आणि विरोधी पक्ष दिलं जाऊ नये असा एक दुसरा मतप्रवाह महायुती सरकारमध्ये आहे. नेमकं सत्तेतील कुणाला वाटतं विरोधी पक्षनेतेपद द्यावं आणि कुणाला विरोधी पक्षनेतेपद देऊ नये असं वाटतं ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, महायुतीला सत्तेत येऊन वर्षभराचा कालावधी पूर्ण झालाय, पण अद्याप तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न कायम आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेत विरोधी पक्षाकडं किमान 10% आमदार लागतात. राज्याच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यामुळं हा आकडा 29 इतका आहे. पण विरोधी बाकावरील एकाही पक्षाकडं हा आकडा नाही. ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावरील सर्वात मोठा पक्ष आहे, पण त्यांच्याकडं 20 आमदारांचं बळ आहे. अजून 9 आमदार त्यांच्याकडे कमी आहेत. विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी कोणताही नियम नसल्याचं आमदार भास्कर जाधव सांगतात. पण विरोधी पक्षनेतेपद देण्यावरून महायुतीत मतभिन्नता असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेता असायला हवा या मतप्रवाहाचे आहेत. ठाकरेच्या शिवसेनेला हे पद देण्यास हरकत नाही असं या दोघांचं मत आहे. पण उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं मत वेगळं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे संख्याबळ नाही, त्यामुळं त्यांनी विरोधी पक्षनेतेपद त्यांना देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटतं. संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असा खोचक सल्ला त्यांनी विरोधी पक्षाला दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास त्यांच्या रडारवर शिंदेसेना असेल अशी एक भीती शिंदेसेनेच्या आमदारांच्या मनात आहे, शिंदेंच्या मनात आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांची प्रकरणं काढल्यास त्याचा सर्वाधिक फटका शिंदेसेनेला बसू शकतो. गृहमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेल्या बारवर पोलिसांची धाड पडली. या बारमध्ये तरुणी अश्लील नृत्य करत होत्या. ही माहिती ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल बाबर यांनी विधिमंडळात दिली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परब यांच्यापर्यंत ही माहिती कोणी पोचवली याची चर्चा शिंदेसेनेत बरेच दिवस सुरू होती. आपल्याला ठरवून टार्गेट केलं जात असल्याची भावना शिंदेसेनेच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मनात आहे. ठाकरेंच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेल्यास ठाकरेंच्या पक्षाकडून होणारे हल्ले आणखी तीव्र होऊ शकतात याची भीती शिंदेंच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मनात आहे. काँग्रेसची धुळधाण उडवत भाजपनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2014 सत्तांतर घडवलं. काँग्रेसला 2014 44 जागा मिळाल्या, तर 2019 काँग्रेसला 52 जागांवरती समाधान मानावं लागलं. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी 55 खासदार लागतात. मोदी सरकारच्या पहिल्या 2 टर्ममध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं नव्हतं. एकनाथ शिंदे याच पॅटर्नसाठी आग्रही आहेत. म्हणजेच सर्वात जास्त भीती विरोधी पक्षनेतेपदाची कोणाला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आहे. तर यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.